घरातला कोपरा ना कोपरा जरी आपण सजवला ना, पण जोपर्यंत आपलं देवघर प्रसन्न नसतं, तोपर्यंत आपल्या घराला खरं घर पण येत नाही. आपण देवघर मांडतो खरं, पण घरात कळत-नकळत अशा काही चुका करत असतो, ज्याचा डायरेक्ट परिणाम घरातल्या वातावरणावरती होतो. अर्थात काय, घरातल्या ऊर्जेवरती म्हणजेच एनर्जीवरती होतो. देवघर आणि देवारा सीरीजच्या पहिल्या एपिसोडला दिलेल्या प्रेमाबद्दल, उदंड प्रतिसादाबद्दल तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून आभार. घर म्हटलं, की आपल्या घराचं हृदय म्हणजे आपलं देवघर. आपण देवघरात देवघराची मांडणी करतो. आपल्या घरात सुख, शांती, समृद्धी नांदावी यासाठी. पण ही मांडणी शास्त्राप्रमाणे करणं अति अत्यावश्यक आहे. पण अनेकदा आपल्याला प्रश्न पडतो, की देवघरात नेमकी देव कोणते असावे? देवांची संख्या किती असावी? देवांच्या मूर्ती किती असाव्या? देवघरात यंत्रे कुठली-कुठली असावी? तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला देवघर आणि देवारा सीरीजच्या या दुसऱ्या भागामध्ये देणार आहे. मी तुम्हाला आज अशा काही 20 गोष्टी सांगणार आहे, ज्या आपल्याला आपल्या देवघरात ठेवायच्या आहे. तर या फक्त वस्तू किंवा मूर्ती नाहीये. तर या गोष्टी देवघरात असल्यामुळे तुमच्या घराची प्रगती होते, आर्थिक अडचणी कमी होतात. त्याचबरोबर आपल्या घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदते. चला तर मग अजिबात वेळ न वाया घालवता आपण जाणून घेऊया, की अशा कुठल्या 20 गोष्टी आहेत, ज्या आपल्याला आपल्या देवघरामध्ये स्थापन करायच्या आहेत. कुलदेवतेचा ताक, फोटो किंवा मूर्ती. प्रत्येक कुटुंबाचं एक आराध्य दैवत असतं. एक कुलदेवी किंवा कुलदैवत असतात. कुलदेवी आणि कुलदैवत यांची पूजा केल्याशिवाय कुठलीही पूजा पूर्ण होत नाही. आपल्या कुटुंबाच्या परंपरेनुसार आपल्या देवघरात सगळ्यात महत्त्वाचं आणि पहिली गोष्ट म्हणजे आपल्या कुलदेवतेचा फोटो, टाक किंवा मूर्ती. यातील काहीही एक गोष्ट आपल्या देवघरात सगळ्यात वरच्या पायरीवरती असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण हे असल्याशिवाय तुम्ही कुठलीही पूजा केली तर त्याला काही अर्थ राहत नाही. गुरुविना न मिळे ज्ञान. आपल्या आयुष्यात योग्य दिशा मिळवण्यासाठी आपल्या गुरूंची मांडणी आपल्या देवघरात असायला हवी. उदाहरणार्थ, ज्यांना कुणाला तुम्ही गुरु मानता त्यांचा फोटो किंवा मूर्ती तुमच्या देवघरात असायला हवी. आता माझ्या देवघरात तुम्ही पाहिलं असेल, मी श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती स्थापन केलेली आहे. तसेच प्रमाणे तुमचे जे कोणी गुरु असतील, महाराज असतील, गजानन महाराज असतील, साईबाबा असतील, तर त्यांचा फोटो किंवा मूर्ती तुमच्या देवघरात असणं महत्त्वाचं आहे. गणपती बाप्पा. बाप्पांबद्दल मी वेगळं काय सांगणार? तुमच्यापासून माझ्यापर्यंत सगळ्यांना माहिती आहे. पूजेमध्ये सगळ्यात पहिला जो मान दिला जातो तो गणपती बाप्पांना. कुठल्याही कार्याची शुभ सुरुवात जी होत असते ती गणपतीच्या पूजनाने होत असते. त्याच्यामुळे आपल्या देवघरात गणपतीची मूर्ती असणं महत्त्वाचं आहे. पण लक्षात ठेवा, देवघरात गणपतीची मूर्ती जी असते ती डाव्या सोंडेचीच असावी. उजव्या सोंडेचे गणपती बाप्पा आपल्या देवघरात स्थापन करू नये. श्रीकृष्ण, बाळकृष्ण. आपल्या देवघरात बाळकृष्णांचं बालस्वरूप असणं महत्त्वाचं आहे, ज्याला आपण लंगड्या देव असं म्हणत असतो. तर रांगत असणारे बाळकृष्ण अशी मूर्ती आपण आपल्या देवघरात ठेवायची असते. बाळकृष्ण देवघरात ठेवल्यामुळे आपलं जे घर आहे ते गोकुळासारखं असतं. आपल्या घराचं वातावरण सुख, शांती, समृद्धी टिकून राहते आणि आपल्या परिवारामध्ये, कुटुंबामध्ये प्रेमभाव निर्माण होतो. महादेव. भगवान शिवशंकरांची आराधना केल्याने आपलं मन शांत राहतं. आपल्याला आपल्या मनावर ताबा आणि संयम मिळवण्यासाठी महादेव मदत करत असतात. पण भगवान शिवशंकरांचं पिंडी स्वरूप आपल्याला आपल्या देवघरात ठेवायचं असतं. भगवान शिवशंकरांचा फोटो किंवा मूर्ती आपल्याला देवघरात ठेवायची नसते. कारण भगवान शंकर वैरागी आहेत आणि त्यांची जी जागा आहे ती स्मशानात ते वास करत असतात. त्याच्यामुळे त्यांचं पिंडी स्वरूपातलं स्वरूप अगदी छोटीशी 3 इंचाची, 3.5 इंचापर्यंतची पिंड तुम्ही तुमच्या देवघरात ठेवू शकता आणि रोज भगवान शंकराच्या पिंडीवर जलाभिषेक केल्याने आपल्या आयुष्यातल्या सगळ्या अडचणी आणि संकट दूर होतात. माता अन्नपूर्णा यांची स्थापना आपल्याला भगवान शंकरांच्या शेजारी करायची असते. कारण माता अन्नपूर्णा ह्या गौरी पार्वती मातेचं स्वरूप आहे. अन्नपूर्णा माता तांदळाच्या वाटीत किंवा कुठल्याही धान्याच्या वाटीत जर आपण देवघरात भरून ठेवली, तर आपल्या घरात कधीही अन्नाची कमतरता भासत नाही. आपल्या घरात अन्न आणि अन्नधान्याचे साठे हे भरभरून राहतात. ऐश्वर्य आणि संपत्तीचं प्रतीक असणाऱ्या आपल्या माता लक्ष्मी यांची मूर्ती किंवा फोटो आपल्या देवघरात असायला हवा. माता लक्ष्मीची मूर्ती घेताना आपल्याला एक काळजी घ्यायची आहे, की त्या स्थिर अवस्थेत बसणाऱ्या असायला. म्हणजे तुम्ही कमळावर किंवा कुठल्याही पाटावर विराजमान माता लक्ष्मीची जी मूर्ती आहे किंवा फोटो आहे तो देवघरात स्थापन करायचा. माता लक्ष्मी ह्या उभ्या स्वरूपाच्या नसाव्या किंवा त्यांचे पाय जे आहे ते दिसता कामा नये. कारण असं म्हणतात, की माता लक्ष्मींचे पाय किंवा त्या उभ्या स्वरूपात असल्या तर
त्यांचा जो पाय आहे तो आपल्या घरातून काढता होतो. त्याच्यामुळे काय होतं आपल्या घरात लक्ष्मी येते, परंतु ती लगेच निघून जाते. त्याच्यामुळे स्थिर स्वरूप असलेल्या लक्ष्मी माता जर आपण आपल्या घरात देवघरात स्थापन केल्या, तर आपल्या घरात येणारी जी लक्ष्मी असते ती कायम टिकून राहते आणि स्थिरता राहते. त्याच्यामुळे आपल्या घरात कायम ऐश्वर्य आणि संपत्ती नांदत असते. भक्ती आणि शक्तीचं प्रतीक असणारे विठ्ठल रुक्मिणी यांची मूर्ती आपल्या देवघरात तुम्ही स्थापन करू शकता. जर तुमचं देवघर मोठं आणि व्यवस्थितरित्या असेल, तर तुम्ही दुसऱ्या किंवा तिसऱ्या पायरीवरती विठ्ठल रुक्मिणींची मूर्तींची स्थापना करू शकता. देवघराच्या तिसऱ्या पायरीवर म्हणजेच पंचायतनंतर आपल्याला जी स्थापना करायची असते ते देवघरात यंत्रांची. तर आपल्याला मुख्यत्वे 3 यंत्र आपल्या देवघरात स्थापन करायचे असतात. पहिलं म्हणजे सगळ्यात पहिलं श्रीयंत्र, दुसरं कुबेर यंत्र आणि रुद्र यंत्र. लक्ष्मी यंत्र किंवा श्रीयंत्र हे आपल्याला लक्ष्मी मातांच्या मूर्तीच्या खालच्या बाजूला ठेवायचं असतं. कुबेर यंत्र जे संपत्तीचं प्रतीक असतं ते श्रीयंत्राच्या शेजारी आणि रुद्र यंत्र जिथे आपण महादेवांची पिंड ठेवलेली असते त्याच्या खालच्या बाजूला. रुद्र यंत्र हे आरोग्याचं प्रतीक असतं. रुद्र यंत्रावर दररोज अभिषेक करून ते पाणी आपण जर प्यायलो तर आपल्याला ज्या बाधा म्हणजे काही आजार असतील तर ते निघून जातात आणि कमी व्हायला मदत होते. कवड्या स्थापन करताना शक्यतो आपल्याला पिवळ्या कवड्या देवघरात स्थापन करायच्या आहेत. त्यांची संख्या 5, 7 किंवा 11 असावी. कवड्या आपल्याला समुद्र मंथनातून मिळालेल्या आहेत. कवड्या संपत्तीचं प्रतीक आहेत आणि देवघरात कवड्या स्थापन केल्याने आपल्या घराकडे लक्ष्मी माता आकर्षित होतात. कासव. कासव हे विष्णू भगवानांचं कूर्म प्रतीक आहे. कासव तांब्याच्या ताटलीमध्ये पाणी घेऊन त्याच्यात जर कासव आपण स्थापन केलं, त्याचं तोंड उत्तरेकडे असावं, अशी रचना जर आपण केली, तर कासव आपल्या घरातील नकारात्मकता खेचून आपल्या घरात सकारात्मक वातावरण निर्माण करायला मदत करतं. देवघरात शंख जर आपण स्थापन करत असतो, तर तो दक्षिणावर्ती शंख आपण स्थापन करावा. दक्षिणावर्ती शंख अत्यंत दुर्मिळ असतो. मुख्यतः शंखाचे 2 प्रकार आहेत. एक आहे वामावर्ती शंख आणि दुसरा आहे दक्षिणावर्ती शंख. वामावर्ती शंख जो आपण पूजेच्या सुरुवातीला जो शंखनाद करण्यासाठी वापरतो, तो वामावर्ती शंख आणि दक्षिणावर्ती शंख हा अत्यंत दुर्मिळ असा शंख असतो. तर दक्षिणावर्ती शंख आपण देवघरात स्थापन करतो, तर त्याचा जो टोक आहे ते पूर्व-पश्चिम असायला हवं. दक्षिणावर्ती शंख देवघरात स्थापन केल्याने घरातील दरिद्रता कमी होते. गजलक्ष्मी म्हणजे हत्ती स्वरूपातल्या लक्ष्मी किंवा मग असा लक्ष्मी मातांचा फोटो ज्याच्या वर हत्ती त्यांच्या सोंडेने अभिषेक करत आहे, असा फोटो सुद्धा तुम्ही ठेवू शकता. हे प्रतीक तुमच्या देवघरात ठेवल्याने तुम्हाला राजयोग आणि तुमच्या कारकिर्दीमध्ये सन्मान मिळतो. देवघरातील घंटा. देवघरात आपण घंटा स्थापन केल्याने जेव्हा पूजेच्या वेळेस आपण घंटानाद करतो, तेव्हा वातावरणातील जंतू जे आहेत ते नष्ट होतात आणि पूजेमध्ये घरामध्ये आपल्याला आपलं जे मन आहे ते एकाग्र करायला मदत होते. कुलदेवींचा कळश हे जे आहे हे आपल्या घरातील मांगल्याचं प्रतीक आहे. बऱ्याच घरांमध्ये वंशपरंपरेनुसार सुद्धा कुलदेवीचा कलश भरला जातो. पण कुलदेवीचा कलश देवघरामध्ये भरून ठेवल्याने आपल्या घरातील वातावरण जे आहे ते मंगलमय होतं. देवघरातील दिवा हा ज्ञानाचा आणि प्रकाशाचं प्रतीक आहे. आपल्या देवघरामध्ये आवर्जून 2 दिवे असावे. उजव्या बाजूला तुपाचा दिवा, शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा आणि डाव्या बाजूला पूजेमध्ये असतो तो तेलाचा दिवा. दोनही दिवे आपल्याला सकाळ-संध्याकाळ प्रज्वलित करायचे असतात. आपण सकाळ-संध्याकाळ जेव्हा दिवा लावतो, तेव्हा आपल्या घरातील अंधकार दूर होऊन घरात एक ऊर्जा निर्माण होते, एक प्रकाश निर्माण होतो, ज्याच्यामुळे आपल्या घरातील वातावरण छान होतं. त्याच्यामुळे काय होतं, आपल्या घराची प्रगती होत राहते. देवघरात देवांपाशी नेहमी एक छोटासा पाण्याचा तांब्या भरून ठेवायचा असतो. पाण्याने भरलेला तांब्या हा घरातली नकारात्मकता शोषून घेतो आणि घरात सकारात्मक वातावरण निर्माण करतो. दुसऱ्या दिवशी ते पाणी तुम्ही घरात शिंपडू शकता किंवा झाडांना टाकू शकता. देवघरात ठेवली जाणारी उतरण ही मांगल्याचं आणि आपल्या घरातील ऐश्वर्याचं प्रतीक आहे. उतरण ही नेहमी धान्य आणि काही लक्ष्मी असेल आपली त्याच्याने भरून ठेवावी. घरात उतरण भरून ठेवल्याने आपल्या घरातील जे साठे आहेत ते भरलेले असतात आणि माता लक्ष्मी त्या आकर्षित करत असतात. त्याच्यामुळे आपल्या देवघरात, आपल्या घरामध्ये उतरण आवश्यक असावी. उतरण तुम्ही धातूची घेऊ शकता किंवा मडके जे असतात आपले मातीचे ते सुद्धा घेऊ शकता. उतरण ही तुम्ही देवघरात सुद्धा स्थापन करू शकता किंवा मग तुमच्या स्वयंपाकघरात सुद्धा तुम्ही एका कोपऱ्याला उतरण स्थापन करून तिची नित्यनियमाने पूजा करू शकता.
पुस्तकं आणि ग्रंथ आपल्या घरात स्वामी चरित्र सारामृत, गुरुचरित्र पारायण, नवनाथ पारायण, दुर्गा सप्तशती, विष्णू सहस्त्रनाम, भगवद्गीता अशी आध्यात्मिक पुस्तकं असायला हवीत आणि या पुस्तकातील नित्यनियमाने आपल्याकडून जरी नित्यनियमाने रोज सेवा नाही झाली, तरी किमान एक पान जे आहे ते वाचण्याचा प्रयत्न करायचा. कारण की आध्यात्मिक पुस्तक वाचल्याने आपलं मन जे आहे, आपलं डोकं आहे ते शांत होतं आणि आपण जे काही काम करत असतो ना, त्याच्यात आपल्याला एकाग्रता मिळते आणि एक पान वाचल्याने त्याच्यातनं आपल्याला असा काही बोध मिळतो, ज्याच्यातून आपल्याला आपल्या शरीरात एक नवीन एनर्जी, एक नवीन ऊर्जा मिळते, जेणेकरून आपण नवीन काम करण्यासाठी सज्ज होत असतो. देवघरासमोर आणि बाहेर आपल्याला आपल्या मेन डोअर म्हणजे मेन चौकटीच्या बाहेर आपल्याला रांगोळी काढायची आहे. रांगोळी हे केवळ सुशोभितीकरणासाठी नसते, तर हे मांगल्याचं प्रतीक आहे. आता आपण म्हणतो, की आपल्या घराची चौकट जी आहे ती नेहमी सुशोभित असावी. त्याच्यामुळे घरात येणाऱ्या प्रत्येक माणसाला, प्रत्येक जीवाला प्रसन्न वाटायला हवं. कारण ही माता लक्ष्मी दिवसातनं 4 ते 5 वेळा आपल्या दाराशी येत असतात आणि त्या कुठल्या स्वरूपात येतील हे आपल्याला माहीत नसतं. त्याच्यामुळे आपल्या घराची चौकट जी आहे ती सुंदर असावी, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येकाला आपल्या घरात येताना एक सकारात्मक वातावरण आपण त्यांना देऊ शकतो. हे होते आपल्या देवघरातील 20 महत्त्वाचे घटक. आपलं देवघर हे व्यवस्थित आणि सुस्वच्छ आणि नीटनेटकं असावं. आपल्या घरात देवघर जितकं आपण व्यवस्थित ठेवतो, नित्यनियमाने पूजा करतो, तर सकाळ-संध्याकाळ का होईना, पण आपण 10 मिनिटं स्वतःसाठी काढत असतो. जिथे मन एकाग्र करून, डोकं शांत ठेवून आपण पूजा करतो. यामुळे आपल्या घरातील मुलांवर छान संस्कार होतात. आपल्या घरात हसत-खेळत आनंदी वातावरण निर्माण होतं. हे सगळे जे काही घटक मी तुम्हाला सांगितले, आता यांची पायरीनुसार मांडणी कशी करायची हे देवघर आणि देवारा सीरीजच्या 3ऱ्या एपिसोडमध्ये म्हणजे मी पुढच्या एपिसोडमध्ये तुम्हाला सांगणार आहे. असा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि मी ज्या गोष्टी सांगितल्या त्याच्यातील कुठल्या गोष्टी तुमच्या देवघरात आहेत हे मला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. पुन्हा भेटूया आपण पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.